नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सोन या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्याला माहिती आहे आपलं संपूर्ण शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आपलं मौखिक आरोग्य. आपल्या तोंडातले सगळे अवयव म्हणजे आपले दात असतील, जीभ असेल, हिरड्या असतील, हे महत्त्वाचे जे अवयव आहेत ते व्यवस्थित असतील तर ते आपण जे अन्न आपल्या शरीराच्या पोषणासाठी खातो तर त्याचं योग्य प्रकारे चरवण होऊन ते पोषणासाठी आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं. मग यासाठी मौखिक आरोग्य चांगलं पाहिजे. काय आहे आपलं हे मौखिक आरोग्य, ते कसं जपायला पाहिजे आणि या मौखिक आरोग्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या येतात या सगळ्याविषयीची चर्चा आज आपण या कार्यक्रमामधून करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डेंटिस्ट डॉक्टर सचिन मजदी. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. मौखिक आरोग्याची माहिती आम्हाला एक डेंटिस्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो म्हणूनच आज तुम्हाला मी इथे आमंत्रित केलेलं आहे. जेव्हा आपण आपल्या मौखिक आरोग्याविषयी बोलतो सर, तेव्हा याचं महत्त्व नेमकं किती आहे? थोडक्यात जर सांगायचं झालं तर मौखिक आरोग्य हे आपण चांगल्या आरोग्याचे प्रवेशद्वार म्हणू शकतो. कारण मौखिक आरोग्यापासून जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ह्या प्रॉब्लेम्समधूनच पुढं आपल्याला पोटाचे व आपल्या पचनक्रियेचे आजार सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळं चांगलं मौखिक आरोग्य राखणं हे चांगल्या आरोग्याचं प्रवेशद्वार असं आपण म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. आता हे मौखिक आरोग्य जेव्हा आपण बोलतो तर त्याच्यामध्ये दात आहे किंवा हिरड्या आहेत, जीभ आहे, या सगळ्यांचं आरोग्य तितकंच महत्वाचं आहे. दातांचे प्रॉब्लेम्स जर सुरू झाले तर मग आपल्या मौखिक आरोग्याला तिथेच पहिला धक्का बसतो. तुम्ही काय सांगाल, दाताचे प्रॉब्लेम काय येतात? दाताचे प्रॉब्लेम्स हे आपल्याकडे खूप कॉमन आहेत. आता ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाताचे आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स असतील तर ते असते दाताची कीड, ज्याला आपण डेंटल केरीज म्हणतो. मग ही कीड जेव्हा आपण व्यवस्थित काळजी घेत नाही तेव्हा ही जेव्हा मुळापर्यंत जाते तेव्हा ही मुळाला इन्फेक्शन होऊन किंवा दाताला सूज येऊन, हिरड्यांना सूज येऊन ह्याचा भरपूर त्रास होऊ शकतो. काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? दाताचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतात. उदाहरणार्थ आता दात किडणे हा जो प्रकार आहे, कीड हा एक कॉमन प्रॉब्लेम जरी असला तरी ह्याची कारणं खूप वेगवेगळे असू शकतात. तर ह्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपल्याकडे आहेत एक हे म्हणजे स्वच्छता दातांची किंवा दातांची निगा न राखणे. व्यवस्थित न निगा राखल्यामुळं दात किडायचं प्रमाण हे खूप कॉमन आहे आपल्याकडे. दुसरं कारण जे असू शकतं ते आपले खाण्यापिण्याची पद्धत. जर आपल्या खाण्यापिण्याची पद्धत व्यवस्थित नसेल, बेकरी प्रोडक्ट्स जास्त खाणे किंवा शिजवलेले अन्न जास्त खाणे, म्हणजे खूप मऊ करून खायची सवय असते, मऊ करून खायची सवय जी असते ही चांगली नव्हे. जर आपलं पूर्वजांचा आपण आहार बघितला तर ते लोक खूप कच्चा आहार असं जास्त खायचे, खूप चरवण करून खायचे, शिस्तीत खायचे. आणि ह्या पद्धती सगळ्या आजकाल बिघडलेल्या आहेत. लाईफस्टाईलमुळं लोक 10 मिनिटात जेवण करतात, व्यवस्थित चूळ भरत नाहीत, व्यवस्थित क्लिनिंग ठेवत नाहीत आणि खूप असं प्रोसेस्ड फूड खातात, जेणेकरून किडीचं प्रमाण वाढलेलं आहे. कीड व्हायचे अजून दुसरी पण कारणं असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण ड्रग इंड्युस्ड म्हणू शकतो किंवा ज्या लोकांना काही औषधोपचार चालू असतात तेव्हा त्या औषधोपचारांचा साईड इफेक्ट म्हणून तोंडात लाळ कमी येऊन दात किडू शकतात. काही लोकांना कॅन्सरची थेरपी म्हणून रेडिएशन दिलं जातं. ह्या रेडिएशनमुळे सुद्धा तोंडात लाळ यायचं प्रमाण कमी होऊन दात किडू शकतात. काही लोकांना ॲसिडिक पदार्थ खायची जास्त सवय असते किंवा प्रोसेस्ड फूड किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायची जास्त सवय असते. त्याच्यामुळं दात बऱ्यापैकी झिजू शकतात आणि ह्या झिजेत परत नवीन कीड सुरू होऊ शकते. तर हे सगळी वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळं दात आपले किडू शकतात. कोल्ड्रिंक्स जेव्हा घेतलं जातं किंवा प्रोसेस्ड फूड आपण म्हणतो की त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण कमी असतं, तर अशामुळे नेमकं का प्रॉब्लेम होतो ते सांगा. म्हणजे कोल्ड्रिंक्समध्ये असे काय घटक असतात की जे दातावर परिणाम करतात? कोल्ड्रिंक हे बेसिकली ॲसिडिक ड्रिंक असतं, ज्याच्यामुळं दाताचं संपूर्ण एक लेअर विरघळू शकतो. आणि ह्या विरघळण्यामुळं, ह्या दाताचा पदार्थ विरघळण्यामुळं केमिकल इरोजन ह्या नावाचा एक प्रकार होतो. दात संपूर्ण हळूहळू झिजत जातो आणि दाताचे लेयर्स कमी होऊन दात वीक होऊन त्यात कीड होऊ शकते. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण प्रोसेस्ड फूड खातो तर तुम्ही जर प्रोसेस्ड फूडचं कंपोजिशन बघितलं तर त्यात सगळ्या गोष्टीत प्रिझर्वेटिव्ह हा एक प्रकार असतो जो परत ऍसिड असतो.
आणि ह्या ॲसिडमुळं दातांचं नुकसान होऊ शकतं आणि त्यात परत कीड होऊ शकते. मंडळी, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला इथून समजलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला कळतं, आपण सगळ्या त्या प्रॉडक्टवर लिहिलेलं वाचतही असतो आणि शेवटी आपण ते निग्लेक्ट करायला लागतो, यूज टू होतो त्याच्यासाठी. पण असं करू नका, कारण जे आपल्या शरीराच्या आरोग्याचं प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरच हे सगळे कोल्ड्रिंक्स असतील किंवा जंक फूड आहे हे अटॅक करत असतं. त्यामुळे हे आपण कमीत कमी खायला पाहिजे. त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, आता समजा दात खराब झाले तर नेमकी ट्रीटमेंट काय आहे त्याला? ह्याला 2 प्रकारचे ट्रीटमेंट्स असतात. एक प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट, ज्यात आपण दात किडणंच अवॉइड करू शकतो. अरे वा. तर ह्यात काय आहेत की बेसिक गोष्टी ह्यात एक आपले ब्रशिंग टेक्निक्स. भरपूर जणांना ब्रशिंग कसं करावं ह्याचं बेसिक ज्ञान नसतं. आजही आपल्यातले 50% लोक हे ब्रशिंग हे आडव्या पद्धतीनंच करतात. बरोबर. ब्रशिंग आडवं केलं जातं, पण ही संपूर्ण चुकीचं ब्रशिंग आहे, ज्याच्यामुळं दात स्वच्छ तर होतच नाहीत, पण त्याच्यामुळं दात झिजतात सुद्धा. तर टेक्निकली जर सांगायचं असेल तर ब्रशिंग हे कायम उभं किंवा थोडंसं रोटरी मोशनमध्ये असं गोलाकार ब्रशिंग केलं पाहिजे. तोंडाचे ह्यात आपण 3 वेगवेगळे विभागणी करतो. उजव्या साईडचे मागचे दात, डाव्या साईडचे मागचे दात आणि पुढचे वरचे खालचे दात. ह्या 3 विभागात कमीत कमी 20-20 स्ट्रोक्स ब्रशिंग झालं पाहिजे आणि एवढा वेळ आपण त्याच्यासाठी दिला पाहिजे. हे बाहेरच्या बाजूनी आणि आतल्या बाजूनी, म्हणजे जिभेच्या आणि टाळ्याच्या बाजूनी, असं दोन्हीकडून ब्रशिंग झालं पाहिजे. बरोबर. तर हा झाला ब्रशिंगचा प्रकार. त्याच्यानंतर साधारण एका विशिष्ट वयानंतर दातात फटी पडायला सुरू होतात आणि ह्या फटी आपण शक्यतो वेगळ्या पद्धतीनं कधी स्वच्छ करत नाही, की आपण फक्त ब्रशिंगवर अवलंबून राहतो. तर ह्या फटी स्वच्छ करायसाठी फ्लॉसिंग नावाचा एक प्रकार असतो, ज्यात एक स्टराईल असा सिल्कचा दोरा मिळतो मार्केटात, त्याला डेंटल फ्लॉस म्हणतात. आणि ह्या फ्लॉसनी त्या ज्या बारीक फटी वयाच्या मानाने तयार होतात त्या आपण क्लीन केल्या पाहिजेत. ह्या फटी कुठल्याही प्रकारे आपण भरू शकत नाही, कारण त्या नॅचरल फटी असतात. बरोबर. आणि त्या न भरता येत असल्यामुळं स्वच्छ ठेवणं हा एकच उपाय आपल्याकडे राहतो. वय अजून वाढेल तसं ह्या फटी अजून मोठ्या होतात आणि ह्या मोठ्या फटीत तो फ्लॉस तेवढा इफेक्टिव्ह राहत नाही. तर त्याच्यासाठी त्याला इंटरडेंटल ब्रश नावाचा एक प्रकार असतो, जो एक छोटासा अगदी मिनिएचर ब्रश असतो, जो 2 दातांच्या मधल्या फटीत अगदी व्यवस्थित जातो आणि त्या फटी खूप इफेक्टिव्हली क्लीन करतो. आणि एकदा त्या फटी क्लीन राहायला लागल्या की आपोआप दात किडायचं प्रमाण कमी होतं, हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि दात मजबूत राहतात. बरोबर. आता हिरड्यांबद्दल बोलताच डॉक्टर, तुम्ही हिरड्यांचा मसाज करणं कितपत दातांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतं? जेवढं दातांचं घासणं महत्वाचं आहे तेवढंच हिरड्यांचा मसाज सुद्धा महत्वाचा आहे. कारण दात हे जे घट्ट राहतात हे त्याच्या हिरड्या आणि त्याच्या खालच्या हाडाच्या सपोर्टवर, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये पेरोडॉन्शियम म्हणतात, यात हिरड्या आणि हाडांचा खूप महत्वाचा रोल असतो, ज्याच्यामुळं आपले दात मजबूत राहतात. जर हिरड्यांना मसाज आपण व्यवस्थित केलं नाही किंवा हिरड्यांची निगा व्यवस्थित राखली नाही तर त्याचा परिणाम हिरड्यांच्या वर होऊन हिरड्या सैल होऊ शकतात, त्याच्या खालचं हाड झिजू शकतं आणि फायनली दात आपला सैल होऊ शकतो किंवा वीक होऊ शकतो. अच्छा, तर हिरड्यांना जो मसाज करायचा आहे तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीनं करायला हवा तो? हिरड्यांचा मसाज अगदी साध्या पद्धतीने फक्त आपल्या बोटांनी सुद्धा आपण करू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारचं स्पेशल असं इक्विपमेंट लागत नाहीत. आजकाल मार्केटमध्ये थोडे ब्रश असे मिळतात ज्याला हिरड्या मसाज होतीलच ब्रशिंग करताना, असे साईडला थोड्या ब्रिसल्स असतात. जर तशा टाईपचे ब्रश नसतील आपल्याकडे तर आपण अगदी आपल्या बोटांनी सुद्धा हिरड्यांचं व्यवस्थित मसाज करू शकतो आणि तेवढं सुद्धा पुष्कळ आहे. नक्कीच. तर मंडळी, हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं मिळाला की आपले दात चांगले राहण्यासाठी आपल्या हिरड्या चांगल्या राहायला पाहिजेत आणि ब्रशिंग नंतर आपण हिरड्यांना मसाज करणं किती महत्त्वाचं आहे. खरं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या दातांचं लाईफ वाढवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या असतात आणि त्या आज तुम्हाला इथून डॉक्टरांच्याकडून समजतात. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून अजून आपण ऐकणार आहोत, पण एक म्युझिकल ब्रेक घेऊया आणि मग त्यानंतर ऐकूया. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM वर डॉक्टर्स रूममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सचिन मजदी, जे डेंटिस्ट आहेत. मंडळी, आपण मौखिक आरोग्याच्या विषयी बोलतोय आणि आता गाण्याला जाण्यापूर्वी पाहिलं आपण की दाताची निगा चांगल्या पद्धतीनं ठेवली तर आपले हे दात जे आहेत तर त्या वयाच्या जास्तीत जास्त वर्षापर्यंत आपली साथ देऊ शकतात आणि त्यासाठी आपण त्यांना थोडंसं
हिरड्यांना मसाज आणि ब्रशिंग व्यवस्थित पद्धतीनं केलं तर हे सहज शक्य होणार आहे. ज्यांच्या बाबतीत कोणतंही व्यसन नाही किंवा दाताचे आणखी कुठले प्रॉब्लेम्स इतर गोष्टींमुळे होणार नाहीत त्यांच्यासाठी सांगते. बाकी या व्यसनांबद्दल पण बोलणारच आहोत. डॉक्टर, आता आपण दातांबद्दल बघितलं, हिरड्यांचा मसाज किती महत्त्वाचा आहे ते पण बघितलं, पण काय होतं अचानक एखाद दिवशी हिरडी सुजते आणि दुखायला लागते, मग अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की आपण मसाज नाही करू शकत आहे किंवा दात आपण नीट घासू शकत नाही आहे. काय झालेलं असतं, हिरड्याला नेमके काय काय प्रॉब्लेम होतात? हिरड्यांचे प्रॉब्लेम्स हे बेसिकली 2 विभागात आपण डिवाइड करू शकतो. पहिला विभाग की ज्याला आपण जिंजायटिस म्हणू शकतो. हे अगदी सुरुवातीचे हिरड्यांची लक्षणं असतात, ज्यात हिरड्या लालसर होणे, हिरड्यांना सूज येणे किंवा थोडाफार जर हिरडीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला किंवा आपण जेव्हा ब्रशिंग करतो तेव्हा हिरडीतून बारीकसं रक्त येणं, हे जे प्रकार असतात हे जिंजायटिस ह्या पद्धतीत मोडतात. हिरड्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याचे हे अगदी सुरुवातीची लक्षणं असतात. जर ही लक्षणं आपण दुर्लक्षित केली तर हेच हिरड्यांचे प्रॉब्लेम्स नंतर जास्त मोठे होऊन ह्यात पेरोडॉन्टायटिस किंवा हिरडी आणि त्याच्या खालच्या सपोर्टिंग हाडाचा जो प्रॉब्लेम म्हणतो त्याला आपण पेरोडॉन्टायटिस म्हणतो, तर त्या प्रॉब्लेममध्ये ह्या हिरड्यांच्या प्रॉब्लेमचं रूपांतर होऊ शकतं. त्याच्यासाठी हिरड्यांचा प्रॉब्लेम हा अगदी अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं आणि त्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. काय फरक दिसला पाहिजे की आपल्या हिरडीला काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लक्षात घ्यायला हवं आणि आपण डॉक्टरांकडे जायला हवं? एक तर आपल्याला आपलं मौखिक आरोग्य स्वतःच तपासायची एक सवय लावून घेतली पाहिजे. बरोबर. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण ब्रशिंग करतो तेव्हा एकदा आरशासमोर उभारून चांगल्या प्रकाशात आपण आपले दात, हिरड्या, जीभ, गाल, टाळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून घेतल्या पाहिजेत. नक्कीच. हिरड्या ह्या नॉर्मली संपूर्ण लाल अशा कलरच्या नसतात, त्या गुलाबी रंगाच्या असतात. आणि जेव्हा ह्याला सूज येते तेव्हा हिरड्यांचं नॉर्मल जे आर्किटेक्चर असतं ते बदलून हिरड्या असं मऊ आणि असं सूज आल्यासारख्या होतात, लालसर होतात. त्याला जरा जरी धक्का लागला तर त्यातून ब्लिडिंग होतं किंवा रक्त येतं. तर ही हिरड्यांची पूर्व लक्षणं आहेत ज्यात आपण हिरडीचा प्रॉब्लेम सुरू झाला असं म्हणू शकतो. ह्याला सगळ्यात कॉमन जे प्रॉब्लेम्स आहेत हिरडीचे प्रॉब्लेम व्हायसाठी, तर एक तर जर आपण ब्रश व्यवस्थित करत नसू तर जे आपण खाल्लेलं अन्न आहे ते दात आणि हिरड्यांच्या बरोबर जंक्शन जिथं असतं तिथं ते अडकून राहतं आणि सुरुवातीला ते मऊ प्रकारात असतं ज्याला आपण प्लाक म्हणतो. हा प्लाक जो असतो तिथं प्लाकमध्ये किटाणूंची वाढ होते आणि ह्या किटाणूंच्या टॉक्सिन्समुळं हिरड्यांना परत पुढं आणि त्रास जास्त वाढत जातो. हे जर प्लाक वेळेत जर क्लीन नाही झालं किंवा वेळेत स्वच्छ केलं गेलं नाही तर ह्याचंच रूपांतर नंतर हळूहळू लाळेतले क्षार त्यात जमा होऊन हा जो मऊ भाग असतो प्लाक, जो सुरुवातीच्या काळात अगदी व्यवस्थित स्वच्छ केला जाऊ शकतो, तो नंतर स्वच्छ न होता त्याचं असं अगदी एका घट्ट दगडासारख्या पदार्थात ते रूपांतर होतं ज्याला आपण टार्टार किंवा कॅल्क्युलस म्हणतो. हे दाताच्या मार्जिनला एवढं घट्ट चिटकून बसतं की त्याचा हिरडीला त्रास होऊन हिरडी हळूहळू खाली उतरायला सुरू होते. जसजशी हिरडी खाली उतरेल तसं जास्त प्लाक साठतं, त्याचं जास्त कॅल्क्युलस तयार होतं आणि हिरडीचं नुकसान होत राहतं. आणि एक स्टेज अशी येते की हिरडीचं नुकसान जास्त झाल्यामुळं त्याच्या खालचं हाड पण झिजतं आणि हळूहळू दात सैल व्हायला सुरू होतं. ह्यातली सगळ्यात वाईट गोष्ट अशी असते की सुरुवातीला थोडाफार जो काही त्रास असतो तो सुद्धा नंतर थांबून ही प्रक्रिया संपूर्ण पेनलेस असते, बिलकुल दुखत नाही. दात अगदी सैल होऊन पडूस तोपर्यंत सुद्धा दुखत नाही, ज्याच्यामुळं भरपूर पेशंट्स हे निग्लेक्ट करतात, दुर्लक्षित करतात आणि वेळेत त्याची ट्रीटमेंट घेत नाहीत. आणि जेव्हा अगदी एंड स्टेजला ते येतात दाखवायला तेव्हा मग आपण काही करू शकत नाही. आपल्याकडे सुद्धा दात काढणं हा एवढाच एक ऑप्शन शिल्लक राहतो. अच्छा, आता या हिरड्यांच्या प्रॉब्लेमवर ट्रीटमेंट काय काय असते? ह्याला जेव्हा आपल्याला पूर्व लक्षणं जशी मी सांगितली की हिरड्यांची जेव्हा पूर्व लक्षणं आपल्याला दिसतील तेव्हा पटकन आपण डेंटिस्टकडे जावं, हिरड्या आणि दातांचं क्लिनिंग करून घ्यावं आणि जे काही डॉक्टर सांगतील, दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्याचे प्रकार असतात, काही औषधं असतात जी हिरड्यांना लावून आपण हिरड्यांची सूज आणि कमी करू शकतो किंवा हिरड्या मजबूत करू शकतो. आता एकूणच मगाशी मी बोलता बोलले की व्यसनांमुळे सुद्धा आपल्या तोंडाचं आरोग्य बिघडतं सगळं.
तर नेमकं कोणत्या व्यसनांमुळं आपल्या दातांचं आरोग्य किंवा आपल्या हिरड्यांचं आरोग्य बिघडू शकतं, काय सांगाल तुम्ही? दात, हिरड्या किंवा मौखिक आरोग्य आपल्याकडं बिघडायचं सर्वात महत्त्वाचं कारण हे तंबाखूचं व्यसन आहे. आपल्याकडं तंबाखू खाण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जवळजवळ भारतात 40 ते 50 वेगवेगळ्या प्रकारे तंबाखू खाल्ली जाते. मग ह्यात तंबाखूचं चघळणं असेल, साधा तंबाखू आणि चुन्याचं चघळणं असेल, गुटख्याच्या स्वरूपात चघळणं असेल, सुपारीबरोबर असेल, किंवा आजकाल गुटख्यावर बंदी आल्यामुळं मावा नावाचा जो आपण प्रकार हा चघळला जातो हे असेल, पानाबरोबर असेल. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं मौखिक आरोग्य बिघडण्याचा आपल्याकडं खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. तंबाखू आणि सुपारीमुळं आपल्याकडं ओरल सबम्युकस फायब्रोसिस हा एक प्री कॅन्सरस लिजन, म्हणजे कॅन्सरचं जी पूर्व लक्षणं म्हणतो आपण, कॅन्सरची पूर्व लक्षणं असणारी ही स्टेज असते, ह्याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात, ज्यात पेशंटचं तोंड हळूहळू नॉर्मलपेक्षाही कमी उघडायला सुरू होतं आणि पेशंट व्यवस्थित खाऊ पिऊ शकत नाही, त्यांना तिखट लागू देत नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं पेशंटचं आरोग्य, मौखिक आरोग्य हे संपूर्णच बिघडायला सुरू होतं. मौखिक आरोग्य हे डायरेक्ट नुकसानीमुळं होतं. सुपारीमुळं दात झिजतात, तंबाखूमुळं गालाचं व हिरड्यांच्या चामड्याचं नुकसान होतं, कॅन्सरची पूर्व लक्षणं दिसायला सुरू होतात, पांढरे लाल चट्टे उठू लागतात तोंडात, सारखं तोंड येण्याचे प्रकार होतात, तिखट लागू देत नाही. त्याच्यामुळं पेशंटचं आपोआप खाणं पिणं कमी होऊन त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस हे कॉम्प्रोमाइज होतं आणि जर अजून हे दुर्लक्षित राहिलं तर त्याला तोंडाचा कॅन्सरसुद्धा किंवा मुखकर्करोग ज्याला आपण म्हणतो हा होऊ शकतो. बरोबर. आता सर, मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की लाळ काही वेळेला कमी होते, आणि मग नेमकी ही लाळ कोणकोणत्या कारणामुळे कमी होते, तर मग आपल्याला काय काय त्याचे प्रॉब्लेम्स भोगावे लागतात? लाळ कमी होण्याची भरपूर कारणं असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आणि अगदी कॉमन कारण लाळ कमी व्हायचं म्हणजे आपलं पाण्याचं इंटेक जर कमी असेल, जर आपण पाणी कमी पित असू तर लाळ कमी तयार होऊ शकते. कारण लाळ ही आपल्या शरीरातल्या पाण्यापासूनच तयार होत असते, जेणेकरून जर शरीरात पाणी कमी झालं तर लाळ तयार व्हायचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर दुसरं कारण जे कॉमन आहे हे डायबिटीस असलेल्या लोकांना सुद्धा तोंडात लाळ यायचं प्रमाण हे कमी होतं. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं सुरू असतात. शक्यतो जी औषधं ही अँटी डिप्रेसंट्स म्हणून वापरली जातात किंवा जी सायकॅट्रिस्ट लोक जी औषधं कॉमनली वापरतात, ज्याच्यामुळं शरीराचं मेटाबॉलिझम स्लो डाऊन होऊन ह्यातून लाळ तयार व्हायचं प्रमाण कमी होतं, जेणेकरून लाळ कमी होण्याशी जे प्रॉब्लेम्स असतात, दात किडणे उदाहरणार्थ, हिरड्यांचं आरोग्य बिघडणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. काही लोकांना कॅन्सर थेरपी म्हणून रेडिओथेरपी ही दिली जाते. ह्या रेडिओथेरपीमुळे सुद्धा लाळेच्या ग्रंथीवर त्याचा परिणाम होऊन लाळ तयार व्हायचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर ही वेगवेगळी कारणं आहेत. काही वेळा लाळेच्या ग्रंथीत खडे तयार होऊन हे लाळेच्या ग्रंथी ब्लॉक होऊ शकतात. इव्हन ह्याच्यामुळं सुद्धा लाळ तयार होणं कमी होऊ शकतं. हे समजायचं कसं? आता तुम्ही हा जो शेवटचा मुद्दा सांगितला की त्या ग्रंथींमध्ये खडे तयार होतात, हे लक्षात कधी येतं आणि मग त्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे? ग्रंथींमधले जे खडे असतात हे जेव्हा लाळ ब्लॉक करायला सुरू करतात तर तेव्हा दुखणं सुरू होतं. जेव्हा पेशंट काही पदार्थ खायला सुरू होतो, आपली लाळेच्या ग्रंथीची प्रक्रिया अशी असते की नॉर्मली लाळ थोडी थोडी ही स्रवत असते तोंडात, पण जेव्हा आपण खायला प्यायला सुरू करतो किंवा काही खायला सुरू करतो तेव्हा ह्या लाळेचं प्रमाण वाढतं. कारण लाळ ही पचनासाठी आवश्यक असते आणि ती आपल्या जेवणाबरोबर मिक्स होऊनच ती गेली पाहिजे, तरच आपली पचनक्रिया चांगली होती. तर ह्या पद्धतीमुळं जेव्हा आपण काही खायला सुरू करतो तेव्हा लाळेचं प्रमाण, स्त्रवण्याचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा हे वाढतं तेव्हा ब्लॉकेजमुळं ते बाहेर येऊ शकत नाही लाळ आणि ती ग्रंथीत साठून त्याचं प्रेशर वाढल्यामुळं त्याचं दुखणं सुरू होतं. तर ही लाळेच्या ग्रंथीची पूर्वलक्षणं आहेत. पण लाळ जी कमी होती तोंडात त्याची पूर्वलक्षणं म्हणजे तोंड वाळणे असं होऊ शकतं, किंवा वरचेवर जेव्हा जी अगोदर आपल्या हिरड्यांची आणि दातांची कंडिशन खूप चांगली होती तिथं नवीन कीड तयार होणे किंवा हिरड्यानं सारखी सूज येणे, ह्या जर गोष्टी होत असतील किंवा हिरड्यावर चट्टे येणे, फोड उठणे, जखमा होणे, ह्या जर गोष्टी होत असतील तर ह्या गोष्टी ह्या कमी लाळेमुळं व्हायचे
ही पूर्वलक्षणं असू शकतात. कारण लाळ ही 2 प्रकारे काम करत असते. एक तर थोडं झिरपणं कंटिन्यूस तोंडात सुरू असल्यामुळं त्याच्यामुळं दात आपले स्वच्छ होत राहतात. ओके. दातात जे काय थोडंफार प्लाक अडकलेला असेल, जो काय असेल, तर तो आपोआप क्लीन होत असतो. दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबर हिरड्या सुद्धा क्लीन होत असतात. अच्छा. लाळ हिरड्यांचं गालाशी आणि गालांचं दातांशी असं हे संपूर्ण घर्षण अवॉइड करत असते. मध्ये एक लुब्रिकेटिंग एजंट म्हणून लाळ काम करत असते. बरोबर. तर जेव्हा हे प्रमाण कमी होतं तेव्हा मग दातांच्या हिरडीला आणि गालाला जखमा होऊ शकतात, कारण ते लुब्रिकेशन कमी झालेलं असतं. तर लाळेचे असे वेगवेगळे फंक्शन्स असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दाताच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा बरंचसं नवीन तंत्रज्ञान आलंय, ते पण आपण सांगूया. आजकाल नवीन पद्धती अशा आहेत की ज्याच्यामुळं अगोदर असं व्हायचं की जेव्हा आमच्याकडे पेशंट्स यायचे दाखवायला, तर एक तर ते दात एवढे किडलेले असायचे की त्याला काही करणं शक्य नसायचं आणि ती दाढ काढावी लागायची. पण आजकाल नवीन एक्सरेच्या पद्धती आलेल्या आहेत, ज्यात आपण अगदी सुरुवातीच्या काळातच किडीचं निदान करून ती अगदी कमी प्रमाणात त्याचं दाताचं नुकसान करून ती दात आपण भरू शकतो. ह्या भरण्यासाठी आता वेगवेगळे कॉस्मेटिक मटेरियल्स आहेत, ज्याला आपण कंपोजिट सिमेंट्स म्हणतो, किंवा काही सिमेंट्स असे आहेत, ग्लास आयनोमर सिमेंट म्हणून एक प्रकार असतो, ज्यात कीड थांबायचं औषध असतं, जे भरल्याने जर काही थोडीफार कीड शिल्लक जरी असेल दातात तर ती सुद्धा थांबून जाते. परत त्या ठिकाणी नवीन कीड सुरू व्हायचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर आजकाल लेझर ट्रीटमेंट्स ह्या डेंटल ब्रांचमध्ये आलेल्या आहेत. अगोदर दात कोरण्यासाठी ड्रिल्स वापरले जायचे, आता ह्या ड्रिल्सच्या ऐवजी आपण हे लेझर वापरू शकतो. जे ड्रिल्सची जी पेशंटच्या मनात भीती असायची, ड्रिल्सचा आवाज असायचा, त्याचे व्हायब्रेशन्स असायचे, ज्या फक्त ह्या कारणासाठी कितीतर लोक डेंटल ट्रीटमेंटला येत नाहीत अजूनही, तर ह्या सगळ्या अवॉइड होऊ शकतात. लेझर्समुळं एक तर खूपच वेदनारहित ट्रीटमेंट असते. ज्या हिरड्यांच्या सर्जरी अगोदर करायला लागायच्या त्या सर्जरीज आपण फक्त लेझरच्या माध्यमातून बिन टाक्याच्या, बिन रक्तस्रावाच्या आणि बिन दुखण्याच्या करू शकतो. डेंटल इम्प्लांट्स हा एक प्रकार आता प्रचलित होत आहे आपल्याकडं. आता हळूहळू लोकांच्या त्याची पॉप्युलरिटी वाढत आहे. ह्यात अगोदर दाढ फिक्स बसवणे, दाढ किंवा दातं फिक्स बसवणे हा एक प्रकार होता, त्याला ब्रिज म्हणायचे. बरोबर. ज्यात अलीकडचा आणि पलीकडचे असे 1 किंवा 2 दात घासून त्याच्या मदतीने मध्ये नसलेले दात बसवले जायचे, त्याला ब्रिज म्हणायचे. पण त्याचा एकच ड्रॉबॅक असा होता की ह्या ब्रिजसाठी 2 चांगले दात आपल्याला घासायला लागायचे. बरोबर. तर आता ह्याच्यासाठी डेंटल इम्प्लांट्स हा एक नवीन प्रकार आहे, ज्यात आपण हाडातच स्क्रू बसवू शकतो आणि ह्याच स्क्रूच्या माध्यमातून त्याच्यावर आपले नसलेले दात बसू शकतात. अगोदर काही लोकांच्या हिरड्यांचं झालेल्या नुकसानामुळं जे संपूर्ण दात लोकांचे निघून जायचे, तेव्हा त्यांची हिरडी शिल्लक न राहिल्यामुळं त्यांना कवळ्यासुद्धा नंतर करता यायच्या नाहीत. पण हे डेंटल इम्प्लांट्स आल्यापासून अशा लोकांना सुद्धा, ज्यांना कवळ्या अगोदर करता यायच्या नाहीत, अशांना सुद्धा इम्प्लांट्स बसवून फिक्स किंवा सेमी फिक्स अशा कवळ्या केल्या जाऊ शकतात. अच्छा. म्हणजे एक चांगली दातांची ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये वेदना रहित असं म्हटलं तरी हरकत नाही, तुम्ही सांगितलं तसं. आता हे सगळं झालं, पण हे सगळं नंतरचं आहे. जर आपण आपले ओरिजिनल दात जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत तेच आपण जर चांगल्या पद्धतीनं ठेवायचे ठरवले आणि मला कुठल्याही पद्धतीनं दाताची ट्रीटमेंट घ्यायची नाही, मी चांगल्या पद्धतीनं काळजीच घेतो माझ्या दाताची, असं म्हणलं तर काय सांगाल तुम्ही थोडक्यात? ह्याला वेगवेगळ्या स्टेजला आपल्याला वेगवेगळे ट्रीटमेंट्स अवलंबावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवात ही लहान मुलांपासून करू आपण. आपल्याकडं अजूनही एक वाईट सवय अशी आहे की लहान मुलांना झोपेतच दूध पाजलं जातं. नर्सिंग बॉटल केरीज हा एक प्रकार असतो, जिथं लहान मुलांचे जवळजवळ सगळे दुधाचे दात हे किडतात. तर हा प्रकार अगोदर थांबवला पाहिजे. ज्या मुलांना रात्री दूध प्यायची सवय असते अशांना एक तर रात्री पोटभर जर त्यांना जेवण दिलं तर रात्री दूध पाजायची सवय हळूहळू कमी होऊन जाते. आणि समजा द्यावंच लागलं तर मुलांना झोपेतून उठवून त्यांना दूध पाजून त्याच्यावर परत त्यांना चूळ भरायला लावून पाणी पाजून मगच त्यांना कंपल्सरी झोपवलं पाहिजे. तर असं केलं तर हे नर्सिंग बॉटल केरीज जे आहे हे आपण अवॉइड करू शकतो. दुसरी गोष्ट, लहान मुलं ही मोठ्यांना बघूनच सगळ्या गोष्टी शिकत असतात.
तर त्यांना चांगल्या सवयी लावायसाठी, उदाहरणार्थ जर त्यांना ब्रशिंग शिकवायचं असेल तर आपण त्यांच्या समोर उभारून ब्रशिंग केलं पाहिजे. सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांना स्वतःला जमत नाही तेव्हा आपणच ते ब्रशिंग केलं पाहिजे. अगदी लहान मुलं असतील तर त्यांना मलमलचं कापड बोटाला गुंडाळून सुद्धा आपण ते दात त्यांचे स्वच्छ ठेवू शकतो. जसजसे ते मोठे होतील तसतसे छोटे छोटे ब्रश अवेलेबल असतात, त्याची त्यांना सवय लावून, त्यांना चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी लावून, त्यांना बेकरी प्रोडक्ट्स कमी देऊन आणि काही खाल्लं की व्यवस्थित चूळ भरायला लावायची सवय लावणं, ह्या गोष्टी एवढ्या जर केल्या तर लहान मुलांच्या त्या स्टेजला आपण कीड ही अवॉइड करू शकतो. मोठ्या लोकांच्यात जसं आपण मगाशी चर्चा केली की परत बेकरी प्रोडक्ट्स आले, प्रोसेस्ड फूड आलं, आपल्याकडं चार चौघात चूळ भरणं ह्याचा अर्थ ते चूळ भरून थुंकलं पाहिजे असं नाही. पिण्याचं पाणी घेऊन जेवणानंतर चूळ आपण भरून ते पिण्याचं पाणी गिळून टाकू घेऊन शकतो सुद्धा आपण. चूळ भरू शकतो. पण खूप लोकांना ते कमीपणाचं वाटतं, चार चौघात करायचं अवॉइड करतात, किंवा आजकाल घरात सुद्धा खूप कमी लोक चूळ भरतात. पण चूळ भरणं हा एकच प्रकार एवढा इफेक्टिव्ह आहे की फक्त एवढं करण्याने सुद्धा जवळजवळ 80 ते 90% दातात अडकलेलं कीटन हे सगळं स्वच्छ होऊन जातं. अरे वा. आणि जे काही ऍसिड्स असतील, जे काही दाताला चिटकलं असेल ते चूळ भरण्यामुळे डायल्यूट होऊन जातं, ज्याच्यामुळे त्याचा इफेक्ट कमी होतो. दुसरी गोष्ट 2 वेळा ब्रशिंग. पण दातांचं जास्तीत जास्त नुकसान हे रात्रीच्या वेळेला होत असतं. Exactly. त्याच्यामुळं रात्रीचं ब्रशिंग हे खूप महत्वाचं आहे. तर रात्रीचं ब्रशिंग आणि चांगलं खाणं पिणं, कच्चा आहार जास्त खाणं, हाय प्रोटीन आहार म्हणजे उकडलेल्या डाळी आणि हे जे कडधान्य असतात हे, कच्चा आहार, काकडी, गाजर, हिरव्या भाज्या, त्याचे सलाड्स, कच्चे जास्त न शिजवता हे खाणं आणि शिजवलेले पदार्थ हळूहळू कमी करणं, कार्बोहायड्रेट्स कमी करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत एवढं जर केलं तर दाताचं आरोग्य बऱ्यापैकी चांगलं राहू शकतं. नक्कीच. आता मंडळी, इतकं डॉक्टरने सगळं शेवटच्या या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलंय. तर मंडळी हे लक्षात ठेवा ना, कारण दाताचं आरोग्य म्हणजेच आपलं मौखिक आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपल्या हातात आहे, हे नक्की करूया. तर डॉक्टर, तुम्ही इथे येऊन हे सगळं आम्हाला सांगितलं, मनापासून धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्याबरोबर होते डेंटिस्ट डॉक्टर सचिन मजदी. तर आपण असाच आणखी एक कार्यक्रम घेऊन पुढच्या रविवारी देखील भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद.